शरद पवार साहेबांचं एक विधान घेऊन आज कॉन्ट्रोवर्सी सुरू आहे आणि सुनीत्रा पवार कुठेतरी इमोशनल झाला असं सोशल मीडियावर मी पाहिलं. पवार साहेब म्हणाले होते की कोणत्या पवाराला मतदान करायचं उत्तर देतात. मोठं नाही बोलले ते. त्यांना अजित पवारांनी एक स्टेटमेंट केलं, त्याच्यावर ते बोलले होते. त्याच्यावर दोनच शब्दाचं उत्तर होतं त्यांचं. बाहेरचे पवार का घरचे पवार? ते म्हणतात की सुनीत्रा पवार बाहेरचे पवार कसे झाले? एका मुलीला ज्या तुमच्या कुटुंबात आली त्यांना तुम्ही घरातनंच बाहेर केलं आणि त्यामुळे आता सगळेच तुटून पडतायत. मला नाही वाटत ते असं बोलले. तुम्ही जर त्यांचं, मी तर स्टेटमेंट पाहिलेलं नाही, पण मला असं वाटतं की अजित पवारांनी काहीतरी स्टेटमेंट केलं, त्याच्यानंतर काहीतरी शरद पवारांना विचारलं, त्याचं त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्यांनी दोन शब्दातच उत्तर दिलं. शरद पवार फार लांब लांब बोलत बसत नाही आणि तुम्हाला नेहमीच माहिती आहे की शरद पवारांना संपवायसाठी हे इलेक्शन आहे, त्याच्यामुळे दुसरं काहीच त्यांच्याकडे राहिलं नाही. तर आता आमचे विरोधक जे हे षडयंत्र शरद पवारांच्या विरोधात करतात, त्याच्यात आता काय काय अजून ते बघायला मला लावतील. पण त्या रडल्या, आता इमोशनल झाल्या, तर ते तुम्हाला काय वाटतं? स्ट्रॅटेजीचा भाग आहे, सिम्पथी काय? मला कसं माहिती असेल? पण त्या रडल्या आता, ते त्याला तुम्ही तसं त्याला कसं पाहता रडणं या अशा स्टेटमेंटवरती? म्हणजे मला माहिती नाही, कारण म्हणजे माझ्या त्या का रडल्या असतील हेचं उत्तर त्यांनाच विचारावं लागेल. मला मी कसं सांगू? कारण का शरद पवार दोनच शब्दात बोलले, फार काही मोठा लांब लचक बोललेले नाही. त्याच्यामुळे नक्की अजित पवार काय बोलले, आणि अजित पवार माझ्या विरोधात तर रोजच बोलतात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.